नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटरच्या संशोधनातून तोंडाचा कर्करोग आणि त्या संबंधित नवीन जोखीमधारी जीन शोधले गेलेत. 3250 रुग्णांच्या जीनोम तपासणीत काही विशिष्ट जीन तंबाखू सेवन करणाऱ्यांमध्ये तोंडाचा कर्करोग साधारण 10 वर्ष लवकर होण्याची शक्यता दर्शवतात. पॉलिजेनिक रिस्क स्कोअर जास्त असलेल्या लोकांमध्ये कर्करोगाचा धोका सामान्य लोकांच्या तुलनेत अनेक पटींनी जास्त आहे. संशोधक सांगतात की तंबाखूचं सेवन आणि जनुकीय संवेदनशीलता यांचा एकत्रित परिणाम कर्करोगाचा धोका वाढवतो. हा अभ्यास भारतात तोंडाचा कर्करोग प्रतिबंधासाठी आणि तंबाखू वापर कमी करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल आहे. तसंच आरोग्य सेवेतील धोरणात बदल घडवून आणू शकतो. एक तो सबसे बड़ा हम तो यही कहेंगे कि टोबैको जो है सबसे ज़्यादा हानिकारक है और वो जीन के साथ में इंटरैक्ट करती है, जॉइंट इफेक्ट है, दोनों का मिल्क है जिसको कहते हैं. तो जीन जो है एम्पलीफाई करते हैं रिजल्ट्स को, टोबैको के इफेक्ट को एम्पलीफाई करते हैं. अगर आप में जीन्स भी ख़राब है और आप टोबैको खाते हो तो देन इट विल एम्पलीफाई योर रिस्क. तो इसको जांच करने के लिए आपको ब्लड का नमूना लगेगा और उस ब्लड सैंपल से लेके कुछ ये जो जीनोटाइप स्निप्स बताए हैं उनकी जांच करती होगी. तो उसके लिए अभी ये चूँकि आज स्टडी पब्लिश हुई है, जैसे मैंने कहा कि नाउ साइंस इज़ देयर, द टेक्नोलॉजी विल फॉलो इट, तो इट विल टेक सम टाइम. और जब जैसे ही होगा तो देन वी विल हैव सम टेक्नोलॉजी वेयर वी कैन क्विकली एंड एट अ लो कॉस्ट वी कैन डिटेक्ट दिस स्निप्स. और अगर हुआ तो देन यू कैन डू एक्चुअली रिस्क स्ट्रेटिफिकेशन. तो हम कह सकते हैं कि ये टोबैको इनको ज़्यादा संभावना है तो इनका स्क्रीनिंग पहले कर लो. और चूँकि रिसोर्सेज सबके पास लिमिटेड रहते हैं और टोबैको भी कितने 40% लोग जो है तंबाकू खाते हैं, स्मोकलेस टोबैको, तो सबका स्क्रीनिंग करना कई बार मुश्किल हो जाता है. आइडियल तो ये है कि सबका स्क्रीनिंग करो, दैट्स आइडियल सिचुएशन, बट आइडियली पॉसिबल नहीं है क्योंकि पॉपुलेशन इज़ टू मच टू स्क्रीन. तो जब टेक्नोलॉजी आएगी जिसमें आप रिस्क स्ट्रेटिफिकेशन कर सकते हैं तो आई थिंक दैट विल बूस्ट स्क्रीनिंग प्रोग्राम इन इंडिया. या प्रकारचं ॲनालिसिस करण्यासाठी ते डेव्हलप होण्याची गरज आहे आणि इंडिजिनियस मेथोडॉलॉजीज ज्या आहेत त्या आपल्याला डेव्हलप करायला पाहिजे. थोडक्यात मला सांगायचं की आपण एवढा मोठा पॉप्युलेशनचा देश आहोत, आपल्याकडे खूप सारा जिनोटायपिंग डेटा जर आपण जनरेट केला तर जो डिफरन्स आहे जेनेटिक आर्किटेक्चरमध्ये आणि तो जो डिफरन्स जो डेव्हलपमेंटमध्ये होऊ शकतो की डिसीज डेव्हलपमेंटमध्ये, तो आपण खूप चांगल्या प्रकारे स्टडी करू शकतो. मी एक जस्ट या गोष्टीला प्रतिको करतो. या गोष्टीला जे केलं होतं ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट बरोबर केलं. त्याच्यानंतर वी ऑल्सो वर्क क्लोजली विथ द जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी निलंजन चॅटर्जी बरोबर. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही प्रीता राजारामन आणि अनिल चतुर्वेदी बरोबर काम केलं. त्याच्यानंतर आम्ही तैवान कॅन्सर इन्स्टिट्यूट जे आहे तिकडचे जे 4 कॅन्सर हॉस्पिटल्स आहेत ते पण आपण मेन्शन केलं. त्यांच्याबरोबर पण आम्ही क्लोजली काम केलं आणि त्यांचे सॅम्पल्स आपण आपल्या लॅबमध्ये प्रोसेस केले. तो आमच्यासाठी एक प्राईड मोमेंट होता. आणि अर्थातच जी आमची सगळी टीम होती, माझ्याबरोबर माझे को ऑथर्स पण आहेत, ग्रेस आणि आनंद. सो वी वर्क ऑल टुगेदर. सो ऑल द स्टाफ मेंबर्स हू वर्क ऑन दिस प्रोजेक्ट दे कॉन्ट्रीब्युटेड इक्वली. यवतमाळ नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत उमरखेड भागात राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन मुक्ती पार्टी आणि प्रहार जनशक्ती पार्टी यांच्या आघाडीचा नगराध्यक्ष पदासाठी सरोज नंदकिशोर देशमुख यांची निवडणूक होते. सरोज यांनी नगर विकासाच्या दृष्टीने पुढील योजना आणि जनसामान्यांच्या समस्या यावर दिलेल्या मुलाखतीत सकारात्मक दृष्टिकोन मांडलाय. त्यांनी प्रचारात प्रभागांमध्ये फिरून विकासासाठी संकल्प व्यक्त केलाय. उमरखेड नगर परिषदची निवडणूक चालू आहे आणि आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व तसेच प्रहार संघटना व अन्य पक्षाचे उमेदवार, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सरोजताई देशमुख आहेत. ताई, आपण नगर परिषदेची निवडणूक लागली तेव्हापासून आणि याच्या अगोदरपासून आपण संघर्ष करत आहात, तर आपल्याला उमरखेड शहरामध्ये काय समस्या वाटल्या आणि याच्या पुढे आपला नेमका काय काय करण्याचा मानस आहे? मी सरोज नंदकिशोर देशमुख,
नगरपालिका निवडणूक ह्यामध्ये मी खरं तर ह्यासाठी उतरलेली आहे की अनेक दिवसापासून ज्या समस्या बघत आहोत. खरं तर सत्तेमध्ये सरकार असतानासुद्धा जे सांगतायत की आम्ही एवढा कोटी निधी आणला आहे, खरं तर आम्हाला म्हणायचं की त्यांचा नेमका निधी गेलाही कुठं. कारण प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक एरियात, प्रत्येक गल्लीबोळी जेव्हा फिरतोय तेव्हा सगळीकडनं नाले असतील, कचरा असेल, पाणी असेल, नळाचं पाणी असेल, लाईट असेल, रोड असतील, प्रत्येक समस्या तोंड आवाज उभी आहे. खरं तर एकही अशी भौतिक आणि मूलभूत सुविधा इथे नाही. विशेष म्हणजे बेसिकसुद्धा म्हणजे ज्या सुविधा आहेत ते सुद्धा आज पूर्ण नाही आहेत. इथे म्हणजे एवढी हुकुमशाही चालते, एवढं दादागिरी चालते, पूर्ण दादागिरीने हा उमरखेडमध्ये माज घातलेला आहे. तो माज खरं तर आम्हाला बंद करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बेरोजगारी वाढलेली आहे, जे की कचरा आहे. आपण मागील काळामध्ये बघितले आहे, कचरा घोटाळा हा खूप मोठा उमरखेडचा खूप मोठा प्रश्न आहे आणि खूप महाराष्ट्रामध्ये गाजलेला कचरा घोटाळा प्रश्न आहे. पण तेच नेते आज चौकामध्ये मोठ्या प्रोजेक्टर लावून सांगत आहेत की आम्ही विकास केलेला आहे उमरखेडचा. मला त्यांना विचारायचं की तुमचा विकास कुठे गेलेला आहे? तुमचा विकास नसून तुमचा हा सगळा उमरखेडचा भकास आहे. खरं तर आमचंही समोरचं उद्दिष्ट असं आहे की आम्ही जे काही आमचे बेरोजगार असतील किंवा ज्या तुम्हाला उमरखेडच्या विकासाबद्दल सांगायचं झाल्यास तुम्हाला माहिती असेल की आपला तारक मेहता का उलटा चष्मा हा सिरियल आपल्या लहान मुलांसाठी खूप प्रसिद्ध आहे. लहान मुलं त्यापुढे जेवणसुद्धा करत नाहीत. त्यामध्ये एक असं आहे की आपण जी आपली त्यामध्ये दयाचं जे ते रोल निभावते त्यांची आई, ज्या की फक्त त्यांना फोनवर बोलतात पण कधीही कोणाला दिसल्या नाहीत. तसंच उमरखेडच्या सुद्धा विकासाचं आम्हाला दिसतंय की विकास हा फक्त यांचा कागदोपत्रावर आणि तिथं आता मोठे प्रोजेक्टर लावूनच दाखवला जातोय. पण उमरखेडचा विकास आम्ही अद्याप कधीच कोणी बघितलेला नाही आहे. खरं तर मीच नाही तर सगळ्यांचंच म्हणजे सगळेच बोलत आहेत की उमरखेडचा विकास हा फक्त कागदपत्रावर आणि प्रोजेक्टवरच दाखवला जातो, पण विकास हा कधी कोणाला दिसलाच नाही आहे. निधी येतो एवढा 80 कोटी, पण निधी जातोय कुठं? इकडे माहिती आहे का, निधी सगळा साफ झालाय पण कचरा आणि विकास जैसे थेच आहे. माजलगाव आणि धारूर शहरात बीड जिल्ह्याच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी जोरदार प्रचार सभा घेतल्या. त्यांनी स्वतःला शब्दाचा पक्का, कामाचा माणूस असं संबोधत बीडला रेल्वे आणि विमानतळ देणं हे त्यांचं प्रमुख उद्दिष्ट असल्याची घोषणा केली. माजलगावातील सभा नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झाले आणि धारूरमध्ये बाळासाहेब रामदेव जाधव यांच्या पाठीशी उमेदवारांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळालाय. अजित पवारांनी धारूरच्या इतिहासाचा आणि विकासाच्या संधीचा उल्लेख करत ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह, आरोग्य सेवा सुधारणा आणि विद्यार्थी प्रशिक्षण केंद्रांसाठी योजना आखल्याचं सांगितलंय. त्यांनी नागरिकांना मतदानासाठी खूप सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. आज अजितदादाची तर सर्वांनी सभा बघितली आहे. पूर्ण वार्डातून प्रत्येक नगरसेवकांनी 200-300 मतदार घेऊन सभेला आलेले आहेत. त्यामुळं सभेला भरपूर लोक होते आणि अजितदादांनी, प्रकाशदादांनी जे आश्वासन दिले, जे काय गावाचा विकास करणार आहे, काय नाही करणार आहे, ते लोकांनी एक लक्ष देऊन सगळं ऐकलं. अजितदादांनी बी लोकांचा प्रतिसाद, भरपूर लोक आणि गावाची परिस्थिती आम्हाला विचारलेली होती अगोदर, त्याची माहिती आम्ही दिली होती. त्यामुळं आज भाषणामध्ये अजितदादांनी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आता की फंड देणार, रस्ते करणार, पाणी येऊन पडले त्याच्यासाठी प्रयत्न करणार. आणि विशेष करून घाट जे आहे आपला, तर ते थोडं म्हणजे सगळ्यात मोठा अडचणीचा प्रश्न आहे. तालुक्याच्या लेवलचा, वरच्या लेवलचा विषय तो, पण त्यालासुद्धा आश्वासन दिलं आहे आणि प्रत्यक्ष आम्हीसुद्धा दादांना आज बोललात त्याबाबत. दादांनी त्याविषयी लवकरात लवकर त्याचा मार्ग, तो प्रश्न मार्गी काढण्याचा आम्हाला आश्वासन दिलं. गावाचा विकास, गावाचं पाणी, दैनंदिन गरजा जे असतात, रोड, रस्ते, हे जे गावाचं राहिलेलं आहे गाव त्या बाबतीमध्ये, तर त्याचा पूर्ण विकास करायचा, धारूरचं नंदनवन करायचं, हे ध्येय घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत. स्मार्ट सिटी होईल, तेच करणार. नंदनवन तेच आलं, स्मार्ट सिटी तेच आलं, गावाचा विकास हेच ध्येय आमचं. मागच्या 35 वर्षात का नव्हता झाला? हे पहा, सखोलमध्ये पाठीमागं जायचंच नाही. मागचा इतिहास कसा आहे, जे झालं ते झालं. आणि जे पदावर बसले होते त्यांनी दुर्लक्ष केलं आणि आमदारांना भेटणं, मंत्र्यांना भेटणं, निधी घेणं हे केलेलं नाही त्यांनी. जाऊ द्या, तो विषय सोडून देऊ. आता मी तुम्हाला शब्द देतो की अजितदादा, प्रकाशदादा यांचा पाठपुरावा करून मी धारूरचा कायापालट करून दाखवलं.
4 वर्षामध्ये 4-5 वर्षामध्ये. विरोधकांचं आव्हान वाटतंय तुम्हाला? विरोधकांचं आव्हान वाटतंय? काही नाही, काहीचं आव्हान वगैरे काही नाही. त्यांनी आजपर्यंत केलेले जे कारनामे आहेत ते लोकांना जनतेनं माहिती तर त्यामुळे त्यांच्यावर मला बोलण्याची इच्छासुद्धा नाही आहे. मतदारांना काय आव्हान असतं? मतदार सध्या आम्हाला फुल मतदाराचा प्रतिसाद आहे. फुल म्हणजे सगळ्या पद्धतीनं सगळ्या तळागाळातले सगळे लोक आम्हाला पूर्ण प्रतिसाद देत आहेत, आशीर्वाद देत आहेत. त्यांनी आशीर्वाद दिल्याच्यानंतर त्या पदावर बसल्याच्यानंतर त्यांना पण मी आश्वासन देत आहे की गावाचा विकास करून मी दाखवणार म्हणजे दाखवणार. आज अर्थमंत्री सोबत आहेत, त्यांनी शब्द गावाला दिलेला आहे. प्रकाशदादा आमदार आहेत, त्यांनी शब्द दिलेला आहे. हे आम्ही शब्द जसा दिला त्या पद्धतीनं आम्ही सगळे शब्द पाळू. हे गावाला मी आज सगळ्या जनतेंना, गावांना, सर्वांना मी माझ्यातर्फे सुद्धा सांगतो की मी सगळा विकास होईपर्यंत त्यांचा पाठपुरावा करेन, त्यांच्याकडून समस्या मांडेन, त्यांच्याकडून बजेट, रस्ते सगळे करून घेईन असं मी जनतेला आश्वासन देतो. काय फायदा होणार नाही, त्याचा? त्याचा फायदाच होणार आम्हाला इथं फायदाच होणार. रायगड जिल्ह्यातील पेण नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस युतीतर्फे आफरीन मुदस्सर आखवारे आणि सुभाष सखाराम आवासकर यांचा प्रचार जोरात सुरू आहे. भाजपा आमदार रवीश शेठ पाटील यांनी पेण शहराचा येत्या 5 वर्षात मोठ्या प्रमाणावर विकास होईल असं सांगितलंय. त्यांनी शहरातील भूतपूर्व विकास कामांची यादी दिली आणि रिंग रोड सारखे काम लवकर सुरू होण्याचं आश्वासन दिले. माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी विरोधकांवर आरोप करत विकासाला अजून गती देण्याचा दावा केलाय. पक्ष नाही. आज जर मला जर या ठिकाणी कोणी जर एखादी जर जबाबदारी जर टाकली तर मी ती करू शकेन. मला या ठिकाणी गेले 10 वर्ष रेल्वेचा स्टॉप होत नव्हता, मी तो केला. का केला? कारण रेल्वे मंत्री माझ्या ओळखीचे. मी रेल्वे मंत्र्यांकडे 3 वेळा गेलो. रेल्वे मंत्र्यांच्या हातामध्ये तो विषय होता, रेल्वे मंत्री सोबत होते म्हणून रेल्वेचा स्टॉप या ठिकाणी मी करू शकलो. भविष्याच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. तिथे कॅमेरा आहे, कॅमेरा समोर जास्त बाता मारून जमत नाही. ज्यांना काहीच नाही ते बाता मारायला कशाला जमतायत, पण ज्यांना काम करायचंय, ज्यांना तुमच्या सोबत राहायचंय त्यांना मोजकच बोललं पाहिजे. एकच गोष्ट मी तुम्हाला सांगेन, सर्व मुस्लिम बांधव आहेत, कोळी बांधव आहेत, आपण सगळी एका घरामधली मंडळी आहोत. जात धर्म यांचा कोणताही भेद न पाळता पेणच्या विकासामध्ये आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी सामील होऊयात. जी मुंबई तिसरी मुंबई येते 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 म्हणतात, त्या तिसऱ्या मुंबईचे आपण सर्व मंडळी सक्षमपणाने लाभार्थी होऊयात. आणि हे लाभार्थी होण्याकरता योग्य माणसाच्या हातामध्ये, म्हणजे प्रीतमताईच्या हातात, म्हणजेच आमच्या आठवडेताईच्या हातात, म्हणजे सुभाषदादाच्या हातामध्ये ती सत्ता देऊयात एवढंच या ठिकाणी सांगतो. यांच्या समोर असलेल्या कमळ निशाणी या ठिकाणी समोरचं बटन दाबून यांना प्रचंड संख्येनं या ठिकाणी विजयी करा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार. संविधान दिन हा दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो, कारण 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेनं भारताचं संविधान औपचारिकरित्या स्वीकारलं होतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जवळपास 3 वर्ष मेहनत करून तयार झालेला हा संविधान भारताच्या लोकशाहीची पायाभरणी ठरलाय. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी हा संविधान लागू करण्यात आला आणि भारतीय गणराज्य म्हणून घोषित झाला. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी हा संविधान लागू करण्यात आला आणि भारत गणराज्य म्हणून घोषित झाला. संविधान दिन हा फक्त उत्सव नव्हे तर लोकशाहीतील अधिकार, समानता आणि कर्तव्याची जाणीव करत देशवासियांना जागरूक करणारा दिवस आहे. भारतात 2015 पासून या दिवशी संविधानाचे मूलभूत मूल्य आणि सामाजिक न्याय आणि समतेचं मान देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. म्हणून नांदेड जिल्ह्यातील आदर्श विद्यालयात संविधान दिनानं शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन, संविधान वाचन, नाट्य आणि चित्रकला स्पर्धा तसंच प्रभात फेरी काढण्यात आली. या कार्यक्रमाने संविधानाच्या महत्त्वाचा जागरूकता वाढवण्यात मोठा हातभार लावलाय. सर, आज संविधान दिनानिमित्त आपण कोणते कोणते कार्यक्रम घेतले? नमस्कार. आमची शाळा आदर्श विद्यालय टाकळी जागी, तालुका देगलूर असून आम्ही संविधान दिनानिमित्त आमच्या शाळेमध्ये विविध अशा प्रकारचे आम्ही उपक्रम घेत आहोत. आणि त्याचबरोबर आज संविधान दिनानिमित्त एक पथनाट्य आम्ही बसवलेले आहोत व त्याचबरोबर आणि काही गीत गायनाचा सुद्धा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे.
आणि त्याचबरोबर काही भाषणाचे सुद्धा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेले आहे की ज्या संविधानाने आम्हाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय असं या ठिकाणी आम्हाला जे दिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलेलं आहे, सांगितलेलं आहे. त्यानिमित्त आम्ही या ठिकाणी संविधान दिनानिमित्त असे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही शाळेमध्ये उपक्रम घेत आहोत. बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भडकाऊ भाषण करून विरोधकांवर एका घराण्याच्या हातात सत्ता देऊ नका असा मुख्य संदेश दिला. त्यांनी बीडच्या विकास कामांची यादी तपशीलवार मांडले आणि विरोधकांची टीका केली. अजित पवारांनी महिला, शेतकरी, तरुणांसाठी विविध योजनांचं आश्वासन दिलं आणि बीडला विकासाचे मॉडेल बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. विरोधकांनी त्यांचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं सांगितलं असून निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे. बिडी धडकली म्हणजे शॉर्ट सर्किट झालं, कुणाला शॉक बसला, जबाबदार कोण? त्याच्यामध्ये जालना रोडचं काम अर्धवट अवस्थेमध्ये, दुभाजकाचं काम अपूर्ण असून दोन्ही बाजूच्या नाल्यांची उभारणी करणं आवश्यक आहे. रोडवर अनेक म्हणजे व्यावसायिक आहेत, पावसाळ्यात दरवर्षी त्यांच्या दुकानामध्ये पाणी शिरतं, त्यांचं लाखो रुपयाचं नुकसान होतं. एकदा पाणी दुकानात शिरलं की ते काढण्यासाठी कित्येक दिवस त्यांना मोटार लावावी लागते. बीडमध्ये 30 नोव्हेंबर 2025 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक तुफान सभा घेतली, ज्यात त्यांनी घराणेशाहीवर कठोर टीका केली आणि पतसंस्थांच्या गैरव्यवहारांवर कडक भूमिका स्पष्ट केली. अजित पवारांनी विरोधकांना सवाल करत त्यांना जनतेसमोर जबाबदारीची मागणी केली आणि बीडमधील विकास कामांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी गोरगरिबांचा पैसा लुटणाऱ्या संचालक आणि अध्यक्षांना कारवाईचे इशारे दिलेत. सभेनंतर त्यांनी प्रचार मोहिमेसाठी मुहूर्त सोडला आणि पुण्याकडे रवाना झाले. त्याच दरम्यान 1 डिसेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये सभा घेणार आहेत. भाजप कमळ या नावानं पहिल्यांदाच नगर परिषद निवडणुकीत थेट उतरल्यानं ही सभा विशेष महत्त्वाची समजली जाते. यासाठी पोलीस प्रशासनानं सभास्थळी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. मोठा पॅन्डॉल उभारण्यात आला असून सर्व तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्रातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. आपल्या नगरपालिका क्षेत्रातून नगराध्यक्षपदासाठी भाजपा, राष्ट्रवादी, रिपाई व सत्यशोधक शेतकरी संघ युतीच्या सौभाग्यवती नितीन भुतळा रिंगणात आहेत. त्यांना आणि त्यांच्यासोबत भाजपा, राष्ट्रवादी, रिपाई व सत्यशोधक शेतकरी संघ युतीच्या सर्व नगरसेवकांना विक्रमी बहुमताने विजयी करावे असे आवाहन मी आपल्याला करतो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताने शहर विकासाचे एक मोठे स्वप्न पाहिले आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली. अमृतसारख्या अभियानातून आज अनेक शहरांचे चित्र झपाट्याने पलटत आहे. राज्यातील सरकारच्या माध्यमातून सुद्धा पाणीपुरवठा असेल, विविध इमारती असतील, भुयारी गटारी योजना असतील, रस्ते असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या संधी असतील, या तयार करण्याचं काम आपण करतोय. मोदीजींनी सांगितलं प्रत्येक शहर हे स्वयंपूर्ण असलं पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार याच्यासोबतच उत्तम उद्यानं तिथे असली पाहिजेत. चांगल्या प्रकारची वाचनालयं त्या ठिकाणी असली पाहिजेत. चांगले रस्ते त्या ठिकाणी असले पाहिजेत. भुयारी गटार योजना त्या ठिकाणी असली पाहिजे. स्वच्छ पिण्याचं पाणी प्रत्येक घरामध्ये मुबलक मिळालं पाहिजे आणि पर्यावरणाचं संतुलन देखील आपण राखलं पाहिजे. कधी नव्हे इतकी प्रचंड विकास कामे आज अनेक शहरांमध्ये आपल्याला होताना दिसत आहेत. विकासाचा परिसस्पर्श झाला नाही अशी एकही नगरपालिका आपल्याला सापडणार नाही. मात्र आम्ही कितीही निधी दिला तरी तो निधी वापरणारे योग्य लोक असले पाहिजे. पारदर्शी पद्धतीनं निधी हा खर्च झाला पाहिजे. समाजाकरता आणि जनतेकरता आपण ज्या व्यवस्था करतो त्या त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजे आणि म्हणूनच ज्यांच्या हाती आपण नगरपालिका देतो त्यांच्यावर कोणाचा तरी अंकुश असला पाहिजे. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, भाजपा, राष्ट्रवादी, रिपाई व सत्यशोधक शेतकरी संघ युतीच्या मी या नगरपालिकेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्याचसोबत त्या नगरपालिकेवर अंकुश म्हणून देखील माझी नजर राहणार आहे. अजून आपल्याला बरीच कामे करायची आहेत. त्यासाठी आपली साथ आम्हाला हवी आहे. विधानसभा निवडणुकीत जे भरभरून यश तुम्ही दिलं तसेच यश या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीतही द्यावे आणि विकासाचा हा रथ असाच अखंडित धावत राहावा
अशा प्रकारची आपल्याला हात जोडून माझी विनंती आहे. लक्षात ठेवा, 2 डिसेंबरला मोठ्या संख्येने बाहेर पडा, विक्रमी मतदान करा. भाजपा, राष्ट्रवादी, रिपाई व सत्यशोधक शेतकरी संघ युतीच्या उमेदवारांना विजयी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळमधील उमरखेड नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निधी नितीन भुतडा आणि सर्व नगरसेवक पदांच्या उमेदवारांना मोठ्या ऐक्यानं आणि प्रचंड बहुमतानं निवडून देण्याचं आवाहन केलंय. त्यांनी यावेळी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट आणि RPI आठवले गट यांना समर्थित करत मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित केलं. फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी आणि उद्योगांच्या संधीसाठी काम करण्याचं आश्वासन दिलंय आणि निवडणूक प्रचारात पक्षीय एकता दाखवली आहे. हे आवाहन निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रबळ नेतृत्व आणि स्थानिक नेत्यांच्या सहयोगाचा संदेश देते, ज्याचा उद्देश उमरखेड शहरात भाजप सहयोगी युतीचं बळ वाढवणं आहे. या निवडणुकीत युतीस सर्वात मोठं बहुमत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. यवतमाळमधील उमरखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत जनशक्ती पॅनलचे नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार तेजश्री संतोष जैन आहेत. प्रभाग क्रमांक 1 ते 13 मधील जनशक्ती पॅनलचे सर्व उमेदवार आणि कार्यकर्ता डोर टू डोर प्रचार करताना दिसत आहेत. ते जनतासमोर जाऊन तेजश्री जैन आणि सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानं निवडून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या प्रचार मोहिमेचा उद्देश उमरखेड नगर परिषदेत जनशक्ती पॅनलचा वर्चस्व वाढवणं आणि विकास कामांसाठी जनतेचं संपूर्ण पाठबळ मिळवणं हा आहे. तेजश्री जैन यांना नगराध्यक्ष पदासाठी प्रचंड लोकप्रियता प्राप्त होत असून प्रभागांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिलाय. जनशक्ती पॅनलनं उमरखेडमध्ये आपला प्रचार जोरदार चालू ठेवलाय. विकासाच्या अजेंड्यावर लोकांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह सर्व उमेदवार हे निवडणूक प्रचारामध्ये आहेत. ही उमरखेड नगर परिषदेची निवडणूक आहे. न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोहा शहरात शिवसेना उमेदवारांची प्रचार रॅली काढत शिवसैनिकांना संबोधित केलं. यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा धोत्रे यांना प्रचंड मतांनी विजयी करा अशी भावनिक साथ त्यांनी रोहेकरांना घातली. सुनील तटकरे यांच्या रोह्यात अनेक रखडलेली विकास कामं, प्रदूषण आणि रोह्याचा बदल घडवायचा असेल तर आमच्या उमेदवारांना निवडून द्या अशी घोषणा शिंदे यांनी केली आहे. शिवाय सुनील तटकरे यांचा रोहा आपल्याला बदलायचा आहे असं म्हणत त्यांनी सुनील तटकरे यांना आव्हान दिले. त्यामुळे यंदाची रोहा नगरपालिका शिवसेना शिंदे गट विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी अशी लढत मोठी अटीतटीची होण्याची शक्यता आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांना प्रतिसाद देत सुनील तटकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.